30 वर्ष सुखी संसार केल्यानंतर एका सकाळी चहा देताना बायकोने नवऱ्यासमोर घटस्फोटाचे कागद ठेवले आणि कारण ऐकून नवऱ्याच्या पायाखालची जमीनच सरकली. पुण्यातील एका पॉश सोसायटीमध्ये शरद आणि माधुरी नावाचं एक जोडपं राहत होतं. समाजाच्या दृष्टीने ते एक आदर्श जोडपं होतं. शरद एका मोठ्या कंपनीत इंजिनियर होता. त्याने आयुष्यात खूप पैसा कमवला होता. पुण्यात सुंदर फ्लॅट घेतला, मुलाला अमेरिकेत शिकवायला पाठवलं आणि मुलगी डॉक्टर म्हणून परदेशात स्थायिक केली. शरदला कोणतंही व्यसन नव्हतं. तो कधी माधुरीवर ओरडत नसेल. प्रत्येक दिवाळीला तो तिच्यासाठी सोन्याचे दागिने घेऊन येत असे. कालच्या त्याच्या लग्नाच्या 30व्या वाढदिवस मोठा थाटमाटात साजरा केला होता. सगळे पाहुणे म्हणत होते, माधुरी खूप नशिबान आहेस, तिला देवासारखा नवरा मिळाला. पण दुसऱ्या दिवशी सकाळी एक धक्कादायक घटना घडली. नेहमीप्रमाणे शरद सोफ्यावर बसून पेपर वाचत होता. माधुरीने चहाचा कप आणून त्याच्यासमोर ठेवला, पण आज त्या कपासोबत एक फाईल होती. शरदने चष्मा लावून ती फाईल उघडली आणि त्याच्या पायाखालची जमीन सरकली. ते घटस्फोटाचे कागद होते आणि त्यावर माधुरीची सही होती. कोपऱ्यात तिची एक छोटी बॅग भरून ठेवलेली होती. शरद संतापाने उभा राहिला. तो म्हणाला, माधुरी, हे काय वेडपटपण आहे? कालच आपला 30वा वाढदिवस झाला. मी तुला आयुष्यात काय कमी पडू दिलं? मी कधी तुला मारलं? कधी वाईट वागलो? तुला हवं ते घर, गाडी, दागिने सगळं दिलं. मग अचानक हा निर्णय का? माधुरी मात्र खूप शांत होती. तिच्या चेहऱ्यावर राग नव्हता, पण 30 वर्षांची वेदना स्पष्ट दिसत होती. ती हळूच आवाजात म्हणाली, हो, तुम्ही मला सगळं दिलंत, पण या 3 वर्षात तुम्ही मला मी म्हणून जगू दिलं नाही. शरद गोंधळून तिच्याकडे पाहत होता. माधुरी पुढे म्हणाली, लग्नानंतर मला गायन शिकायचं होतं, पण तुम्ही म्हणालात गाण्याने काय उपयोग? शिवण क्लास लाव. मला साड्या खूप आवडायच्या, पण तुम्ही म्हणतात इंजिनियरची बायको साध्या साड्या घालत नाही. मला मसालेदार जेवण आवडतं, पण तुमच्या तब्येतीसाठी मी 30 वर्ष फिकं जेवण केलं. तुम्ही कधी विचारलंच नाही की माधुरीला काय आवडतं? शरद काहीच बोलू शकत नव्हता. माधुरीच्या डोळ्यात आता फक्त अश्रू होते. ती म्हणाली, काल कपाट साफ करताना तुम्ही माझ्या वडिलांची जुनी पेटी आणि माझ्या आईची शेवटची साडी कचरा म्हणून फेकून दिलीत. ती माझ्यासाठी आठवण होत्या. माझं आयुष्य होतं, पण तुम्हाला ते दिसलं नाही. क्षणभर शांतता पसरली. माधुरीने आपली बॅग उचलली आणि म्हणाली, मुलांची जबाबदारी संपली आहे. आता माझ्या आयुष्यात फक्त 10-15 वर्ष उरली आहेत. त्या उरलेल्या आयुष्यात मला कोणाची परफेक्ट बायको म्हणून नाही जगायचं. मला फक्त माधुरी म्हणून जगायचं आहे. हे बोलून ती दाराकडे वळली. दार उघडलं आणि 30 वर्षाच्या संसारातून कायमची बाहेर पडली. शरद त्या मोठ्या फ्लॅटमध्ये एकटाच उभा राहिला. हातात सोन्याची साखळी होती, पण डोळ्यासमोर घटस्फोटाचे कागद होते. त्या दिवशी त्याला समजलं, भौतिक सुख देणं म्हणजेच प्रेम नसतं. जोडीदाराला माणूस म्हणून समजून घेणं हेच खरं प्रेम असतं.